हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. आज आपण चालू करतोय क्लास 12चा पार्ट 2चा लास्ट युनिट नंबर 8 बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. मित्रांनो, अगदी छोटासा युनिट आहे, सिंपलसा युनिट आहे. यामध्ये फक्त एकच एक्सरसाइज आहे. ओके, सो युनिट चालू करण्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझा प्रत्येक येणारा व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांसोबत, ज्यांना या व्हिडिओची गरज आहे असं तुम्हाला वाटतं. तसेच अगदी साध्या सिंपल आणि लोकल लँग्वेजमध्ये मी शिकवतो, हे तुम्हाला माहीतच आहे. तसेच तुम्ही माझे आधीचे जर का व्हिडिओज बघितले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सगळे चॅप्टर्स बघू शकता. तिथून तुम्ही 12वीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकता आणि निश्चितपणे अभ्यास करताना तुम्हाला माझे व्हिडिओ हेल्पफुल होणार आहेतच. अगदी सिंपलचा युनिट आहे मित्रांनो, आणि हा युनिट आपल्याला या युनिटवरती 5 मार्क्स आहेत. ओके, किती मार्क्स आहे तर 5 मार्क्स. ओके, हा 5 मार्क्सचा युनिट आहे आणि यामध्ये फक्त एकच एक्सरसाइज आहे. ओके मित्रांनो, यामध्ये किती आहे तर एक एक्सरसाइज 8.1. ओके, फक्त एक एक्सरसाइज आहे आणि या एक मध्ये पण फक्त यामध्ये फक्त 12 क्वेश्चन्स आहेत. 12 क्वेश्चन्सला 5 मार्क्स आहे. ओके, प्रॉबेबली एक 2 मार्काचा एक 3 मार्काचा क्वेश्चन जरी आला तर तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. अगदी सिंपलचं युनिट आहे, साधंसं आहे. फक्त एक 2-3 फॉर्म्युलेज आहेत जे की आपल्याला शिकायचे आहेत, समजून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवायचे आहे. ते जर का 3 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवले तर सगळं युनिट तुम्हाला इझिली तुम्ही याचे 5ला 5 मार्क्स तुम्ही कव्हर करू शकता. ओके, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बघण्याच्या आधी मित्रांनो, आपल्याला क्लास 11चं एक चॅप्टर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जे की आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. ओके, त्यापैकी आपल्याला कॉम्बिनेशन्सची गरज आहे इथे. ओके, कॉम्बिनेशनचा यूज या चॅप्टरमध्ये होणार आहे. अजून आपल्याला ह्याच्याच आधीचं चॅप्टर म्हणजे चॅप्टर नंबर 7 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण या 2 युनिटचा बराचसा पार्ट यामध्ये आहे, त्यांचं बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. नसेल काही प्रॉब्लेम नाही, आपण युनिट चालू असताना ते घेणार आहोत किंवा आता या बेसिकमध्ये त्या गोष्टी आपण शिकणार आहोत. ओके, सो पहिल्यांदा मित्रांनो आपण चालू करतोय बर्नौली ट्रायल. आता बर्नौली ट्रायल नेमकं काय आहे? ओके, सिंपलचा कन्सेप्ट आहे बर्नौली ट्रायल. आता फॉर एक्झाम्पल हा कन्सेप्ट समजण्यासाठी मित्रांनो बघा, माझ्याकडे एक कॉइन आहे. ओके, हा कॉइन आहे, आपल्याला माहित आहे हा टेल आहे आणि हेड आहे. ओके, मी काय करतोय, हा कॉइन वरती फेकतोय, परत माझ्या हातात आला. काय मिळाला मला तर टेल मिळाला. ओके, अगेन एकदा फेकतोय, परत माझ्या हातात आला. आता काय मिळाला मला? हेड मिळाला. ओके, अजून एकदा फेकतोय, माझ्या हातात आला. आता काय मिळाला मला तर परत हेड मिळालेला आहे. म्हणजे काय होतंय, एक कॉइन आहे. ओके, सिमिलर एक कॉइन आहे, याला मी पहिल्यांदा फेकलं, टेल मिळाला, हेड मिळाला. ओके, दुसऱ्यांदा फेकलं, काय मिळतो? हेड मिळाला, टेल मिळाला. ओके, अगेन तिसऱ्यांदा फेकलं तर काय मिळाला? हेड मिळाला, टेल मिळाला. अजून एखाद्या वेळेस बघा, मी अजून वर फेकतो आणि बघा काय मिळतोय तर टेल मिळतोय आपल्याला. ओके, म्हणजे काय मिळतं आपल्याला बघा, लक्षात घ्या, टेल मिळाला किंवा हेड. आता टेल मिळाला आपल्याला. ओके, टेल मिळाला, पण पॉसिबिलिटी काय आहे? एकतर टेल येईल किंवा हेड येईल. ओके, पहिल्यांदा मला टेल मिळाला, टेल नसता मिळाला तर काय मिळाला असता? हेड मिळाला असता. नेक्स्ट टाइम मला हेड मिळाला, हेड नसता मिळाला तर मला काय मिळाला असता? टेल मिळाला असता. ओके, पॉसिबिलिटी दोनच आहे, एकतर हेड येईल किंवा एक तर टेल येणार आहे. म्हणजे आता पण मी 1 2 3 4 4 वेळेस कॉइन फेकला वरती आणि तो माझ्या हातात आला. म्हणजेच काय तर मी एकच प्रोसेस 4 वेळेस केली, यालाच आपण म्हणतो ट्रायल, आणि जे एन नी डिनोट करतो, एन इक्वल्स टू 4. बरोबर आहे, मी कॉइन वरती फेकला, माझ्या हातात आला, काय मिळालं? टेल किंवा हेड. अगेन फेकला, टेल किंवा हेड. म्हणजे 4 वेळेस मी कॉइन फेकला, 4 वेळेस मी बघितलं, 4 रिझल्ट आले. ओके, पण आता मला काय पाहिजे होतंय की मला प्रत्येक वेळेस जर कॉइन फेकला तर मला हेड हवाय. ओके, मला काय पाहिजे होता तर हेड पाहिजे होता, आणि मला जे पाहिजे ते जर मिळालं तर ते माझ्यासाठी सक्सेस आहे. ओके, हेड पाहिजे होता आणि हेडच जर मिळाला तर हा काय आहे? सक्सेस.
जो पाहिजे तोच मिळाला तर तो काय आहे सक्सेस. पण मला जे पाहिजे ते नाही मिळालं तर हे माझ्यासाठी काय आहे तर फेलियर. ओके, जे पाहिजे ते मिळालं तर सक्सेस आहे आणि जे नाही पाहिजे ते जर का मिळालं तर ते फेलियर आहे. म्हणजे रिझल्ट काय आहे 50-50, एक तर सक्सेस असेल किंवा फेलियर असेल. बर्नौली ट्रायल काय सांगतं किंवा बर्नौली ट्रायल काय म्हणतं तर फक्त दोन रिझल्ट असायला पाहिजे, एकतर ते सक्सेस असेल किंवा फेलियर असेल. ओके, एकतर सक्सेस असेल किंवा फेलियर असेल. आणि तुम्ही जेवढेही ट्रायल घेणार आहात, आता इथे 4 ट्रायल झाले, 1 2 3 4 5 अप टू 10 होऊ शकतात, 100 होऊ शकतात. त्या सगळ्या ट्रायल मध्ये काय असायला पाहिजे तर तुमचा सक्सेस किंवा फेलियर हा सेम असायला पाहिजे प्रत्येक ट्रायल मध्ये. ओके, म्हणजे आता मी इथे एकदा ट्रायल घेतली आणि मी इथे म्हटलं मला हेड यायला पाहिजे, हेड यायला पाहिजे, हेड आला. ओके, सक्सेस मिळालेला आहे. सेकंड ट्रायल मध्ये मी म्हटलं मला टेल यायला पाहिजे, टेल यायला पाहिजे, असं नाही. जर तुम्ही पहिल्या ट्रायलला जर का तुमचा हेड सक्सेस असेल तर सेकंड ट्रायलला पण तो हेडच सक्सेस असायला पाहिजे, थर्ड ट्रायलला पण हेडच सक्सेस असायला पाहिजे. ओके, फोर्थ ट्रायलला पण तेच असायला पाहिजे. ओके, सो याला काय म्हणतो आपण बर्नौलीज ट्रायल. येते का लक्षात? दोन रिझल्ट आहे, मला हेड पाहिजे तर काय आहे सक्सेस आहे तो माझ्यासाठी, टेल जर असेल तर तो फेलियर आहे याच्यासाठी. ओके, याच्यात दोनच केस आहे. पहिली केस काय आहे तर याचा आउटकम जे असते ते आउटकम एक तर फेलियर किंवा सक्सेस दोन मध्येच असायला पाहिजे. ओके, आणि सेकंड काय आहे याचा रिझल्ट. ओके, आउटकमचा जो रिझल्ट आहे तो सेम असायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक ट्रायलला तो सेम असायला पाहिजे. पहिल्या ट्रायलला वेगळं, दुसऱ्या ट्रायलला वेगळं असं चालणार नाही. हा काय सांगतो आपल्याला तर याच्या फक्त दोन केस आहेत बर्नौलीज ट्रायलच्या. ओके, देन मग काय आहे बघा मित्रांनो तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन काय आहे? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला आहे बघा, इक्वल्स टू NCX P raised to the power X Q raised to the power N minus X. ओके, फक्त हा सिंपलचा एक फॉर्म्युला आहे. टोटल युनिट मध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया आपण हा काय आहे नेमका. ओके, एवढंच माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. आता हे काय आहे प्रोबॅबिलिटी ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इक्वल्स टू एक्स. एक्स म्हणजे काय तर ट्रायल आहे. ओके, प्रोबॅबिलिटी ऑफ रॅन्डम व्हेरिएबल एक्स इक्वल्स टू एक्स. आता इथे काय आहे एन, एन मीन्स काय आहे तर ट्रायल आहे. ओके, एन मीन्स काय तर ट्रायल, किती वेळेस आपण तो एक्सपेरिमेंट करतो, किती वेळेस ट्रायल्स होते. देन एन सी एक्स, आता हे काय आहे आपल्याला माहित आहे, एन सी आर काय आहे तर हे आहे कॉम्बिनेशन्स. ओके, कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे जसा एन पी आर, हा काय आहे तर परम्युटेशन, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. आपल्याला या युनिटमध्ये कॉम्बिनेशन बघायचं आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बघू, नंतर हे बघूया. आता इथे पी रेस टू दी पॉवर एक्स, पी काय आहे, ओके पी काय आहे आणि इथे क्यू दिलेला आहे. ओके, पी मीन्स काय तर प्रोबॅबिलिटी, पी मीन्स काय आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि क्यू मीन्स काय आहे तर प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी ओके प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर. ओके, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पी मीन्स काय तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आणि क्यू मीन्स काय दिलेला आहे तर प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर. आणि पी अँड क्यूचं रिलेशन आहे बघा मित्रांनो, पी प्लस क्यू इक्वल्स टू 1, हे रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे कुठनं मिळतं आपल्याला तर बर्नौली ट्रायल वरनं मिळतंय. पी प्लस क्यू इक्वल्स टू 1 म्हणजे 1 मीन्स काय तर 100% आहे. या दोघांचा रिझल्ट काय असणार आहे तर 100% असणार आहे. मग आता मला फॉर एक्झाम्पल पी पाहिजे असेल तर काय करू शकतो मी 1 मायनस क्यू. ओके, किंवा मला क्यू पाहिजे असेल तर काय करू शकतो मी, हा क्यू जर असेल तर 1 मायनस पी. यावरनं मला पी पण मिळतो, यावरनं मला क्यू पण मिळतो. ओके, मला पी माहित असेल तर मी क्यू फाइंड करू शकतो, क्यू माहित असेल तर पी फाइंड करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल बघूया इथे. आता इथे काय आहे तर दोन केस आहेत. मला काय पाहिजे दोन पैकी एक, म्हणजे
एक मला आउटकम पाहिजे, पण किती पैकी? 2 पैकी. ओके, 2 पैकी 1 पाहिजे. आणि हा काय समजतोय मी? तर पी. मला जो आउटकम मिळाला 2 पैकी तो काय आहे? पी. म्हणजे आता पी ची व्हॅल्यू मला काय मिळालेली आहे? तर 1/2. ओके, यामध्ये या इक्वेशन मध्ये जर का मी पुट केली, पी ची व्हॅल्यू मला 1/2 मिळालेली आहे, तर काय होईल बघा? हा काय आहे? 1/2 प्लस क्यू इक्वल्स टू 1. आता क्यू ची व्हॅल्यू फाइंड होणार आहे, मग काय होईल बघा? क्यू जर पाहिजे असेल तर हा इकडे गेला तर 1/2 मायनस 1 इक्वल्स टू क्यू. म्हणजे हा काय मिळणार आहे मला? तर 1/2 काय? क्यू. ओके, म्हणजे पी जर दिलेला असेल तर आपल्याला क्यू फाइंड करता येतो, किंवा क्यू दिला असेल तर हे रिलेशन आपल्याला लक्षात असणं खूप गरजेचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो बघा, आता हे रब करतो मी, जेवढं गरजेचं आहे तेवढंच ठेवूया आपण. ठीक आहे, याचंही काही काम नाही. आता आपल्याला फॅक्टोरियल माहित असणं खूप गरजेचं आहे. ओके, फॉर एक्झाम्पल 5 फॅक्टोरियल, याला आपण फॅक्टोरियल म्हणतो. ठीक आहे, उलटा आय 5 सोबत, किंवा 4 फॅक्टोरियल. तर फॅक्टोरियल फाइंड कसा करतो आपण? किंवा याला आपण असंही दाखवू शकतो. ओके, 5 किंवा 4. ठीक आहे, आता याला फाइंड कसं करतो आपण? 5 फॅक्टोरियल काय करतो आपण? तर 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. ओके, 5 फॅक्टोरियल जर दिला तर त्याच्या खालच्या सगळ्या, म्हणजे त्याला डिक्रीज करत आणायचा, सगळ्यांसोबत मल्टिप्लाय करायचा. मग काय होऊन जाईल? 5 इंटू 4 20, 20 इंटू 3 60, 60 इंटू 2 120, 120 इंटू 1 120. 4 काय होऊन जाईल? 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, 4 इंटू 3 12, 12 इंटू 2 24, 24 इंटू 1 24. ओके, फॅक्टोरियल अगदी सिंपल आहे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. देन काय बघितलं होतं आपण? तर कॉम्बिनेशन्स. ओके, NCR. आता हा कॉम्बिनेशनचा काय आहे? कॉम्बिनेशन म्हणजे नेमकं काय? तर कॉम्बिनेशन म्हणजे काय मित्रांनो? तर सिलेक्ट करणे. ओके, कॉम्बिनेशन म्हणजे काय? तर सिलेक्ट. परम्युटेशन म्हणजे काय? तर अरेंज. आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय? तर सिलेक्ट. आता सिलेक्ट करतोय आपण, काय सिलेक्ट करतोय? तर एन ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यापैकी, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक बॉक्स आहे. ओके, एखादा बॉक्स आहे, बॉक्समध्ये चॉकलेट्स ठेवलेले आहेत. ठीक आहे, आणि त्या एक आपण बघूया की 100 चॉकलेट ठेवलेले आहे, आणि त्या बॉक्समधनं मला एक 5 चॉकलेट काढायचे आहेत. ओके, 100 पैकी 5 काढायच्या. मग काय करणार आहे मी? बघा, सी 100 आउट ऑफ 100 5. मी किती सिलेक्ट केलेलं आहे? 5. ओके, क्लासरूम आहे, क्लासरूम मध्ये 40 स्टुडंट आहेत, त्यापैकी मला दोघांना मॉनिटर बनवायचं आहे. ओके, सो मी काय करणार आहे? 2, म्हणजे आउट ऑफ 42. कॉम्बिनेशनचा कशासाठी यूज करतो आपण? तर सिलेक्ट करण्यासाठी. ओके, एखादी गोष्ट आपल्याला सिलेक्ट करायची असेल तर आपण या वेने त्याचा यूज करतो, कॉम्बिनेशनचा. याचाही आपल्याला यूज करायचा आहे क्वेश्चन्समध्ये, तो क्लिअर होऊन जाणार आहे. तसंही आपण बेसिक चॅप्टर झालेला आहे, त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, पण जेव्हा आपल्याला क्वेश्चन्समध्ये याची गरज पडणार आहे तेव्हा आपण ते घेणार. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की ही जी व्हॅल्यू राहते एन, आउट ऑफ व्हॅल्यू, आणि जे काही सिलेक्ट करणार आपण ती व्हॅल्यू दिलेली असते. ओके, कॉम्बिनेशन्स म्हणजे काय? तर सिलेक्ट करणं. ओके, आता फॉर एक्झाम्पल बघा, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये फक्त हा एक फॉर्म्युला आहे, एका फॉर्म्युल्यावरती आपल्याला काम करायचं आहे, ज्यामध्ये एन आहे, ट्रायल्स आहेत, पी म्हणजे काय? तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, क्यू म्हणजे काय? तर प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर. ओके, देन काय आहे? मीन. ओके, आता हे लास्ट चॅप्टर मध्ये झालेलं आहे, मीन. मीनचा एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला जर का आठवत असेल तर त्याला EX ने आपण डिनोट करतो. आणि मीनचा काय फॉर्म्युला आहे इथे? तर N इंटू पी. ओके, N इंटू पी, यालाच काय म्हणतो आपण? मीन. किंवा याला आपण याला म्यूने पण कन्सिडर करतो, किंवा डिनोट करतो, दाखवतो.
ठीक आहे. देन काय आहे ते व्हेरियन्स. ओके, याला कशाने दाखवतो आपण, var var इंटू एक्स इक्वल्स टू, इथे काय होणार आहे बघा, एन पी आणि क्यू. ओके, यालाच आपण सिग्मा स्क्वेअर एक्स नी पण डिनोट करतो. ओके, आणि सोबत आता काय स्टँडर्ड डेव्हिएशन, ज्याला एस डी म्हणतो आपण. ओके, किंवा यालाच सिग्मा एक्स पण डिनोट करतो. आता याचा फॉर्म्युला काय आहे, तर रूट ऑफ व्हेरियन्स एक्स, यालाच काय म्हणता येईल, तर रूट ऑफ एन पी क्यू. ओके, हे 3 फॉर्म्युले फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. टोटल चॅप्टरमध्ये हा एक फॉर्म्युला आहे आणि हे 3 फॉर्म्युले, या 4 फॉर्म्युल्यावरतीच टोटल आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. अगदी सिंपलचे क्वेश्चन्स आहेत आणि इझिली आपण ते फाइंड करू शकतो. ओके, आता एक बघा, आपण याचाच यूज करून बघा. आपल्याला बघा, आपण आतापर्यंत हा फॉर्म्युला यूज केलेला आहे आणि आपल्याला हा माहितही आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय आहे फॉर्म्युला, तर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके, अगेन ए प्लस बी क्यूब. काय आहे याचा फॉर्म्युला, बऱ्याच जणांना माहित असेल, काही जणांना माहित नसेल, पण हाही फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. काय आहे, तर ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, पण आता ए प्लस बी ब्रॅकेट टू द पॉवर 4, ओके, याचा फॉर्म्युला काय आहे. ओके, आता हा कसा काढायचा, तर बघा, हा फॉर्म्युला कसा काढणार आहे आपण, बघा काय करतोय आपण, तर कॉम्बिनेशन्सचा यूज करतोय इथे. ओके, कॉम्बिनेशन्सचा यूज करतोय, म्हणजे काय करतोय आपण, 4C0 ए बी प्लस 4C1 ए बी प्लस 4C2 ए बी प्लस 4C3 ए बी प्लस 4C4 ए बी. ओके, ब्रॅकेटचा पॉवर 4 दिलेला आहे, म्हणजे 0 पासून 0 1 2 3 4 पर्यंत गेलो आपण. ओके, आणि वरती पॉवर ॲज इट इज. मग आता हा ए दिलेला आहे, ए चा पॉवर काय घेतोय आपण, 4, आणि बी चा पॉवर काय करतोय, 0. म्हणजे ए चा पॉवर कमी करत नेतोय, बी चा पॉवर वाढवत नेतोय. मग ए चा पॉवर काय होऊन जाईल, 3, आणि बी चा पॉवर 1. ए चा पॉवर काय होऊन जाईल, 2, बी चा पॉवर 2. ए चा पॉवर काय होऊन जाईल, 1, बी चा पॉवर 3. ए चा पॉवर काय होऊन जाईल, 0, आणि बी चा पॉवर 4. ओके, आता याला सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह होणार आहे बघा, कॉम्बिनेशन्स मध्ये आपण ह्या टर्म्स बघितलेल्या आहेत. ओके, आता इथे काय आहे, तर 4C0 आहे. ओके, 4C0 म्हणजे काय, तर आपण याला काय घेतो, 1 इंटू ए रेस टू दी पॉवर 4 बी रेस टू दी पॉवर 0 म्हणजेच 1 प्लस 4C1. इथे 1 जर असेल तर जो वरती असतो, म्हणजे इथे 4 आहे, तो ॲज इट इज 4 लिहितो आपण, म्हणजे 4 ए क्यूब बी ॲज इट इज, बी चा पॉवर 1 म्हणजेच ॲज इट इज, प्लस 4C2. आता हा 4C2 आपल्याला सॉल्व्ह करायचा. कसं सॉल्व्ह करणार आहे, याची ट्रिक आहे बघा. हा 4 आहे, ओके, आणि इथे काय आहे, 2 आहे. मग 4 ला रिव्हर्स करा 2 टाइम्स, म्हणजे 4 इंटू याच्या खालचा कुठला आहे, तर 3, आपण याला 1 पर्यंत न्या, 2 इंटू 1, मग काय होऊन जाईल, हा 1 आणि हा 2, 2 इंटू 3 6. मग ही टर्म काय मिळणार आपल्याला, 6 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. ओके, अगेन प्लस इथे 4C3, मग 3 टाइम्स, म्हणजे 4 3 2 अपॉन 3 2 1, हा 2 कॅन्सल, हा 3 कॅन्सल, काय मिळते, 4, म्हणजे मग 4 ए बी क्यूब. ओके, आता इथे काय आहे, 4C4 आहे, 4C4 म्हणजे काय, तर 1.
आपल्याला माहित आहे, हे शिकलेलो आपण. हा A0 म्हणजेच काय तर 1 अँड B⁴. मग काय मिळतं आपल्याला, तर हा 1 1 म्हणजे A⁴ प्लस 4A³ प्लस 6A² B² प्लस 4AB³ प्लस इथे काय आहे तर 1 इंटू 1 इंटू हा इंटू B⁴ म्हणजे B⁴. हा काय आहे तर A प्लस B⁴. असाच आपण कुठपर्यंत तर A प्लस B⁴n कुठलाही आपण फॉर्म्युला फाइंड करू शकतो. ओके, काय यूज केलेला आहे याच्यात आपण तर कॉम्बिनेशन्सचा यूज करून आपण सॉल्व्ह केलेला आहे. अशाच टाईपचे अगदी सिंपल क्वेश्चन्स आपल्याला या युनिटमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. अगदी सिंपल आहे. 5 मार्काचा टोटल युनिट आहे आणि 1-2 क्वेश्चन जरी यामधले आले 2 मार्काचा 3 मार्काचा तर सहज ते तुम्ही करू शकता आणि इझिली आपण यामध्ये स्कोअर करू शकतो. अगदी सिंपल आहे. फक्त मी जसं सांगितलं तुम्हाला तसे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहे. 4 फॉर्म्युले. ओके, 4 फॉर्म्युले जर का लक्षात ठेवले तर इझिली आपण हे युनिट टोटल कव्हर करू शकतो. एकाच एक्झरसाइजचं युनिट आहे. जास्तीत जास्त 3 लेक्चरमध्ये हे युनिट संपणार आहे. सो मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅप्टर्सच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही 12चा अभ्यास निश्चितपणाने चालू केला असेल, रिव्हिजन चालू केलं असेल काही जणांनी, तर डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत, वन शॉट व्हिडिओ जे दिलेले आहेत त्याचा फायदा निश्चित तुम्हाला अभ्यास करता होणार आहे. सो मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपले काही फ्रेंड्सचे ग्रुप असतील, कॉलेजचे ग्रुप्स असतील तर त्यावरती हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या मित्रांना शेअर करायला सांगा. थँक्यू.